तर मग मित्रांनो, मी आज आलेलो आहे पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या कुंडमाळा इथे। हे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, हे जे दिसते ते कुंडादेवी मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच हा छोटासा बंधारा आहे। आणि आज वीकेंड असल्यामुळे आज आपल्याला खूप जास्त क्राऊड पाहायला मिळतोय। ते माझ्या मागे तुम्ही पाहू शकता। तिकडे पण त्या साईडला सुद्धा एक खडी आहे। आपण आता यानंतर तिकडे जाणार आहोत आणि तिकडे पण आपल्याला पाहायला मिळेल की पाणी कशा प्रकारे तिकडे वाढलेलं आहे। मी मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा इथे एवढं जास्त प्रमाणात पाणी नव्हतं। यावेळेस खूप जास्त पाणी इथे पाहायला मिळतंय मला। पुण्यापासून अगदी जवळ असल्यामुळे इथे प्रत्येक वीकेंडला खूप जास्त गर्दी पाहायला मिळते आपल्याला। आणि इकडे येण्यासाठी तिकडे एक छोटासा ब्रिज बनवलेला आहे नदीच्या वरती, फक्त तो एकच मार्ग आहे। आणि इथे आल्यानंतर इथे जे आपल्याला पाहायला मिळते समोर हॉटेल इंद्रायणी रिव्हर, इकडे आपल्याला थोडंफार स्नॅक्स वगैरे मिळून जाईल। आणि मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात सांगायचा मुद्दा असा आहे, हा आहे पर्यटकांच्या गर्दीमध्ये हरवलेला कुंडमाळा। जेव्हा मी इथे आधी येत होतो तेव्हा इथे एवढं जास्त प्रमाणात कधीच पर्यटक दिसायचे नाही, पण अशामध्ये ह्या पावसामुळे इकडे खूप जास्त गर्दी वाढलेली आहे।